कोल्हापूरकरांचा नाद नाही करायचा, त्यांच्या नादाला लागलं म्हणजे तिथेच विषय संपला। इटलीच्या मिलान येथे प्राडाचा झालेला फॅशन शो मध्ये एका मॉडेलनं कोल्हापुरी चप्पल घातली आणि कोल्हापूरकरांची सटकली। प्राडाच्या या रॅम्प वॉक मधली कोल्हापुरी सोशल मीडियावर झळकली। सोशल मीडियावरती तुफान टीका झाली। प्राडाने आता मान्य केलंय की ही भारतीय बनावटीचीच कोल्हापुरी चप्पल आहे। 2-3 दिवस हे चालू असलेलं सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते आपण या व्हिडिओत पाहू। इटलीतील मिलानमध्ये समर फॅशन शो सुरू आहे। या शो मध्ये कोल्हापुरी चपला परिधान करून मॉडेल रॅम्प वॉक करताना दिसले। वास्तविक या कोल्हापुरी पायतानाचं क्रेडिट न मिळाल्याने भारतीय लोक भडकलेत। विशेष करून कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर संतप्त झाले आणि त्यांनी सोशल मीडियावरती राडाच घातला। लक्झरी साहित्य बनवणारे कंपनी प्राडाने या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता। या कंपनीचं साहित्य लाखो रुपयांना विकलं जातं। इतर कंपन्यांप्रमाणे या कंपनीने समर कलेक्शन सादर केलं। लक्झरी साहित्य बनवणारी कंपनी प्राडाने हे केल्यामुळे तर सोशल मीडियावरती संताप व्यक्त केला गेला। या मॉडेल्सच्या शरीरावर मॉडर्न डिझायनर कपडे, बॅग आणि पायात कोल्हापुरी चप्पल होती। प्राडाने फॅशन शो मध्ये वापरलेली ही चप्पल लाखाची असल्याचं म्हटलं जाते। जाणकारांनी ही चप्पल इंडियन असल्याचं लागलीच ओळखलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर दनादन पोस्ट सुरू झाल्या। लोकांनी या कंपनीच्या नावाने शिमगा केला। एवढी मोठी नावाजलेली कंपनी आणि भारतीय चप्पलांची डिझाईन वापरते आणि क्रेडिट देखील देत नाही, ही म्हणजे चक्क चोरी असल्याचं युजर्सनं म्हटलंय। कोल्हापूरची ओळख असलेली कोल्हापुरी चप्पल प्राडानं चक्क क्रेडिट न देता वापरल्यामुळं संभाजीराजेही चांगलेच भडकले। यानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने पत्रव्यवहार केला आणि या पत्राला प्राडाने देखील सकारात्मक उत्तर दिलं। ही चप्पल भारतीय बनावटीची कलाकुसर असल्याचं त्यांनी मान्य केलं आणि प्राडाची टीम आता चर्चेसाठी तयार झाली आहे। नेमकं पुढे काय होतंय हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे। कोल्हापूरच्या पायतान कारागिरांसमोर अखेर प्राडाला झुकावंच लागलं। सरळ सांगून कोणी ऐकलं नाही तर कोल्हापूरकर कसा इंगा दाखवतात ते आपल्याला पुन्हा या निमित्ताने दिसून आलं।